Hello friends, welcome to all of you once again on the channel, and today we will be focused on the 10th class topic, that is Joan of Arc. हाँ दोस्तों, Joan of Arc सीखेंगे. Actually I must have to speak in Marathi here because this video is made for the SSC 10 standard महाराष्ट्र बोर्ड. तर मित्रांनो, जॉन ऑफ आर्क हे जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी लिहिलं होतं. तुम्हाला माहितीच असेल किंवा जे लिटरेचरचे विद्यार्थी असतील त्यांनाही माहिती असेल, इतिहासामध्ये 100 वर्षांचं युद्ध होऊन गेलं होतं. 100 years wars. हे वॉर इंग्लंड म्हणजेच ब्रिटिश आणि फ्रान्स यांच्यामध्ये लढलं गेलं होतं. आणि हे वॉर एवढं फेमस होतं की याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं त्या सर्वांची एक वेगवेगळी कहाणी आहे. हे वॉर 1-2 वर्ष नाही तर तब्बल 100 वर्ष लढलं गेलं होतं. तर चालू आहे आपण डायरेक्ट सब्जेक्टवर येऊया. मित्रांनो, जॉर्ज बर्नार्ड शॉ हा एक आयरिश ड्रामेटिस्ट होते, सोबत एक क्रिटिक्ससुद्धा होते. त्यांनी जवळजवळ 60 प्ले लिहिलेले आहे आणि प्रत्येक प्ले हा त्यांचा आउटस्टँडिंग आहे. त्याच्यामधून सर्वात महत्त्वाचा मॅन अँड सुपरमॅन हा एक सर्वात महत्त्वाचा प्ले होता. नंतर ॲपल कार्ड हा सुद्धा एक महत्त्वाचा होता. चला तर आपण त्यांचं इंट्रोडक्शन तर बघू, पण ह्याच टॉपिकमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे ते बघू. हे एक स्टोरी आहे एका मुलीची, ज्यात मुलीचं नाव आहे जॉन. जॉन ही एक मुलगी आहे मित्रांनो, जी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेली आहे आणि तिने ह्या काळामध्ये जो 1414व्या शतकामध्ये घडलेला आहे हे सर्व काही, ज्याच्यामध्ये मला वाटतं 1429चा पिरियड असावा, त्याच्यामध्ये फ्रान्सच्या आर्मीला खूप मोठं योगदान दिलं आणि त्याच्यात तिने सर्वांना विजय प्राप्त करून दिला. या स्टोरीमध्ये काही सेंट्रल कॅरेक्टर्स आहे. एक आहे जॉन, दुसरा आहे रॉबर्ट. रॉबर्ट हा एक कॅप्टन असतो मित्रांनो आर्मीचा. दुसरा पॉलिंजी म्हणून आहे आणि सोबत त्याचे काही मित्र आहे. जॉनचं कॅरेक्टर इथं काय आहे तर जॉन इथं आपल्यामध्ये एक प्रकारची म्हणजे फ्रेंच सैन्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा भरते, शौर्य भरते. तर चला विदाउट वेस्टिंग अ टाइम लेट्स फोकस ऑन द व्हिडिओ. जॉन ऑफ आर्क. ठीक आहे, धडा चालू करण्याच्या पूर्वी तुम्हाला प्ले राईटचे इंट्रोडक्शन देतो. तर बघा कोणी लिहिलेला ड्रामा. जॉर्ज बर्नार्ड शॉ, who is born on 1856 and 1950, was an Irish playwright and critic. जॉर्ज बर्नार्ड शॉ हे एक आयरिश प्लेराईट होते आणि क्रिटिकसुद्धा होते. त्यांचा जन्म 1856ला झाला आणि मृत्यू 1950ला झाली. ही रोट मोर दॅन 60 plays during his lifetime, including major works such as Man and Superman, which is published in 1902, Pygmalion 1912, सेंट जॉन 1923 आणि जो मी शिकला होता MAला असताना ॲपल कार्ड. ठीक आहे मित्रांनो, त्यांनी जवळजवळ 60 प्ले लिहिले. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे त्यांचे वर्क आहेत मॅन अँड सुपरमॅन, जे 1902ला पब्लिश झालं. पिग्मॅलियन जे आहे 1912ला आणि सेंट जॉन जो आहे 1923ला आणि मी MAला असताना शिकलेला आहे ॲपल कार्ड. ठीक आहे. ही वॉज द लिडिंग ड्रॅमॅटिस्ट ऑफ हिज टाईम. त्याच्या काळातले ते एक लिडिंग ड्रॅमॅटिस्ट होते आणि त्यांना 1925मध्ये नोबेल प्राईजसुद्धा मिळालं होतं लिटरेचरमध्ये. ठीक आहे, जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तशी स्टोरी सुरू होते. द वॉर फॉउट बिटवीन इंग्लंड अँड फ्रान्स फ्रॉम 1337 to 1453 हॅज कम टू बी नोन ॲज द 100 years war. बघा मित्रांनो, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये एक युद्ध झालं होतं, त्याला 100 वर्षाचे युद्ध असं म्हणतात. 100 years war हिस्ट्रीमध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि माहिती असायला पाहिजे सर्वांना. अशा प्रकारचं ते युद्ध आहे. तर याला 100 years war असं म्हणतात कारण की हे 100 वर्ष चाललं होतं. ठीक आहे. आणि यामध्ये फ्रेंचचं जे नुकसान झालं होतं त्यांच्यावरून ही स्टोरी आहे. पुढे सांगतो. Joan was a peasant girl born in eastern France who led the France army to several victories during this war. ह्याच युद्धामध्ये जॉन नावाची जी एक मुलगी आहे, जे पिझंट घराण्यात जन्माला आली, पिझंट म्हणजे शेतकरी घराण्यात कुटुंबात जन्माला आली होती, तिने फ्रेंच सेनेचं नेतृत्व केलं होतं आणि बरेचसे विजय त्यांना मिळवून दिले होते. दिस प्ले begins at the time when all of northern France and some parts of the southwest were under foreign control. बघा मग काय झालेलं आहे. ही स्टोरी तेव्हा सुरू होते जेव्हा संपूर्ण उत्तर फ्रान्स आणि काही त्याचा नैऋत्य भाग हा परकीय सत्तेखाली होतात, म्हणजे इंग्रजांच्या ताब्यात होतात आणि त्याच्यावरतीच हे नाटक आधारित आहे, हा ड्रामा आधारित आहे. द इंग्लिश कंट्रोल सम पार्ट्स अँड बर्गिंडन इंग्लिशने
बर्गंडियन्स कंट्रोल्स द अदर. इंग्लिश लोकांनी काही पार्ट कंट्रोल केला होता आणि बर्गंडियन्सने सुद्धा बर्गंडीच्या लोकांनी सुद्धा. मग बर्गंडी कोण होतं? तर बर्गंडी हे एक फ्रान्समधलं शहर आहे. म्हणजे काही पार्ट इंग्रजांच्या ताब्यात तर काही फ्रान्सच्या ताब्यात होता. ठीक आहे. पुढे द सिटी ऑफ न्यू ऑर्लियन्स, वन ऑफ फ्यू रिमेनिंग फ्रेंच सिटीज, वॉज हेल्ड बाय द इंग्लिश. तर मग जे एक उर्वरित शहर होतं ऑर्लियन्स, हे सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात होतं. आणि ही स्टोरी 1429 सालमध्ये सुरू होते. ठीक आहे. कॅप्टन रॉबर्ट ऑफ बॉड्रीकोर्ट हा टेबलपाशी बसलेला आहे आणि त्याचा स्टुअर्ट म्हणजे नोकर हा त्याला फेस करतो आहे. आणि मग स्टोरी सुरू होते. रॉबर्ट म्हणतो आय टोल्ड यू टू थ्रो द गर्ल आउट. You have 50 armed soldiers and dozens of strong servants to carry out my order. Are they afraid of her? मी तुला सांगितलं होतं ना की ह्या मुलीला इथून हाकल. तुझ्या जवळ 50 शस्त्रधारी सैनिक आहे. 50 शस्त्रधारी सैनिक आहे आणि डझन ऑफ सर्वंट आहे, नोकर आहेत, हे माझा ऑर्डर पूर्ण करण्यासाठी. ते सर्व घाबरतात का तिला? स्टुअर्ट्स म्हणतो नो सर, वी आर अफ्रेड ऑफ यू बट शी पुट्स करेज इन अस. नाही सर, आम्ही तुम्हाला घाबरतो पण ती आमच्यामध्ये धैर्य भरते. म्हणजेच काय? एक उत्साह, उमंग आणि शौर्य भरते. शी रिअली डझंट सीम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. खरं तर ती कशालाच घाबरत नाही असं वाटते मला. परहॅप्स यू कुड फ्रायटन हर सर. कदाचित तुम्ही तिला घाबरवू शकणार. रॉबर्ट ग्रीमली म्हणजे थोडं गंभीर होऊन परहॅप्स कदाचित. वेअर इज शी? कुठे आहे ती? तिला बोलवा. स्टुअर्ट डाऊन इन द कोर्टयार्ड सर. कोर्टयार्डमध्ये आहे सर. मग रॉबर्ट काय करतो? गोज टू द विंडो. एक विंडो आहे त्याच्याजवळ जातो आणि तिथून सोल्जर्सला आवाज देतो आणि म्हणतो सेंड द गर्ल अप. त्या मुलीला वरती पाठवा. ती मुलगी कोण असते? द गर्ल्स इंटर्स. त्या मुलीलाच जॉन नाव आहे. ती मुलगी इंटर करते. जवळजवळ वेल बिल्ड असते, चांगला बांधा असलेली असते, कंट्री गर्ल असते. खास करून जवळजवळ 17-18 वर्षाची आहे ती. द स्क्वेअर्स ग्लेअर नेदर फ्रायटन हर नॉर स्टॉप हर. जे स्क्वेअर म्हणजे अधिकारी, एक मोठ्या पदावर असलेला अधिकारी किंवा सैन्यातला अधिकारी, त्यांच्या नजरासुद्धा तिला घाबरवत नाही आणि तिला थांबवू शकत नाही. शी स्पीक कॉन्फिडेंटली. आणि विशेष म्हणजे ती कॉन्फिडेंटली बोलते. जॉन म्हणते गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वेअर. ते म्हणते माशे गुड मॉर्निंग. यू आर टू गिव्ह मी अ हॉर्स अँड आर्मर म्हणजे चिलखत अँड सम सोल्जर्स अँड सेंड मी टू डॉफिन. की तुम्ही मला आर्मर देणार आहे, एक घोडा देणार आहे, चिलखत देणार आहे आणि मला डॉफिनला पाठवणार आहे. आता डॉफिन काय आहे मित्रांनो? हा सर्वात इंटरेस्टिंग आहे. डॉफिन हा फ्रेंचमधून डॉफिनला आपलं एक राजपुत्र असे म्हणतात. डॉफिनकडे पाठवणार. डॉफिन म्हणजे फ्रान्सचा युवराज होता. ठीक आहे. फ्रान्सचे युवराज. डॉफिन म्हणजे फ्रान्सचे युवराज. तर मग फ्रान्सच्या युवराजांकडे पाठवणार. रॉबर्ट दिस गर्ल इज मॅड. व्हाय डिडंट यू टेल मी सो यू ब्लॉकहेड. ब्लॉकहेड म्हणजे मूर्ख मनुष्य. तर आपल्या नोकराला म्हणतो ही मुलगी पागल आहे, तुम्हाला आधीच का सांगितलं नाही वेड्या. स्टुअर्ट्स म्हणतो सर डू नॉट अँगर हर, गिव्ह हर व्हॉट शी वॉन्ट्स. सर तिच्यावर रागू नका, तिला जे पाहिजे असेल ते द्या. रॉबर्ट I shall send you back to your father with orders to put you under lock and key. मी तुला डॉफिनला नाही पाठवणार, तर मी तुला तुझ्या वडिलांसोबत घरी पाठवेल आणि त्यांना सांगेल की हिला कुलूप लावून ठेवा, म्हणजे एका खोलीमध्ये बंद करून ठेवा. जॉन यू थिंक यू विल स्क्वेअर. तुम्हाला वाटते तुम्ही तसं करणार सर. बट इट वॉन्ट हॅपन दॅट वे. पण ते तसं होणार नाही. यू सेड यू वोड नॉट सी मी बट हिअर आय एम. तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही मला पाहणार नाही, पण बघा आज मी तुमच्या समोर आहे. रॉबर्ट सो यू आर ॲज्युमिंग दॅट आय विल गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट. अच्छा, तर तू आधीच ठरवून घेतलेला आहे की समजूत करून घेतलेली आहे, गैरसमज करून घेतला म्हणजे तसं समज करून घेतलेली आहे की मी तुला हे तुझे मागते ते देईल आणि पाठवेल. जॉन या स्क्वेअर कंटिन्यूज बिझिली पटापट बोलायला लागते. अ हॉर्स विल कॉस्ट 16 फ्रान्स. एका घोड्याची किंमत 16 फ्रान्स आहे, 16 फ्रान्स. इट इज अ बिग अमाऊंट ऑफ मनी. खरं तर हे खूप मोठी अमाऊंट आहे. बट आय कॅन सेव्ह इट ऑन ॲन
ऑन द आर्मर, पण मी ते पैसे आर्मरवरती वाचवले, म्हणजे चिलखतवरती वाचवले. आय डोंट नीड ब्युटिफुल आर्मर मेड टू माय मेजर्स. माझ्या पदाला एखादी सुंदर असं चिलखत पाहिजे असं मला नाही वाटत. आय कॅन फाइंड अ सोल्जर्स आर्मर दॅट विल फिट मी वेल इनफ. तर मी एखाद्या सोल्जरचंच आर्मर घेऊन घेईल जे मला फिट होईल. आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स. मला जास्त काही सोल्जर्स नको पाहिजे. द डॉल्फिन विल गिव्ह मी ऑल आय नीड टू फ्री ऑर्लियन्स. डॉल्फिन मला देतील जे मला पाहिजे ऑर्लियन्सला फ्री करण्यासाठी. ऑर्लियन्स काय आहे मित्रांनो, एक शहर आहे जे इंग्रजांच्या ताब्यात आहे. ठीक आहे. तर तेच देते म्हणा. ऑर्लियन्सला खास करून राजघराणे राहायचे. ठीक आहे. आणि इथे तिने एक शब्द वापरला मेजर्स. लक्षात घ्या, हा शब्द वापरला तिला, तो झाकला गेला सोडा. मेजर्स. मेजर्स म्हणजे एक पदवी असते मित्रांनो. ठीक आहे. तर ते त्याच्याबद्दल बोलते. पुढे बघा, रॉबर्ट शॉक होऊन टू फ्री ऑर्लियन्स. अच्छा, ऑर्लियन्सला फ्री करण्यासाठी. जॉन सिम्पली, अगदी हळवारपणे, या स्क्वेअर 3 men विल बी इनफ फॉर यू टू सेंड विथ मी. 3 माणसं भरपूर होतील माझ्यासोबत पाठवायला. पॉली अँड जॅक हॅव प्रॉमिस टू कम विथ मी. पॉली आणि जॅकने माझ्यासोबत येण्याचं प्रॉमिस केलेलं आहे. रॉबर्ट, यू मीन मेजर मॉन्सियर डी पॉलिंजी. पॉलिंजी साहेबांनी म्हटलेलं आहे, म्हणजे महाशय पॉलिंजी म्हणाले. जॉन, यस स्क्वेअर जॅक विल कम विलिंगली. हो, जॉन सांगते हो स्क्वेअर जॅकसुद्धा विलिंगली, स्वतःच्या इच्छेने माझ्यासोबत येणार आहे. ही इज अ व्हेरी काइंड जेंटलमॅन. जॅक हा एक खूप दयाळू माणूस आहे. अँड गिव्ह मी मनी टू गिव्ह द पुअर्स. आणि मला पैसेसुद्धा देतो गरिबांना मदत करण्यासाठी. आय थिंक जॉन गॉडसेव विल कम. मला वाटतं जॉन गॉडसेवसुद्धा येतील. अँड डिक द आर्चर. आणि ते डिक येतील जे धनुर्विद्येमध्ये पारंगत आहे. अँड देअर सर्वंट्स. त्यांचे सर्वंट्ससुद्धा येतील. त्याचे सर्वंट्स जॉन ऑफ होनिकोट ते पण येतील, आणि जुलियन. देअर विल बी नो ट्रबल फॉर यू स्क्वेअर. आय हॅव अरेंज इट ऑल. यू हॅव ओनली टू गिव्ह द ऑर्डर. तुम्हाला याचा कोणताही त्रास होणार नाही, फक्त तुम्ही ऑर्डर द्या मला, मी सर्व अरेंज करेन. रॉबर्ट टू द स्टुअर्ड्स. नोकरला म्हणतो, इज दिस ट्रू अबाउट मेजर मोन्सियर डी पॉलिंजी. पॉलिंजी साहेबांबद्दल जी बोलते हे खरं आहे का? स्टुअर्ड्स. नोकर अगदी इगरली, म्हणजे उत्सुकतेने म्हणतो, येस सर. अँड अबाउट मेजर डी मेड्स टू. मेज हे सुद्धा जाणार आहे. दे बोथ वॉन्ट टू गो विथ हर. त्यांनी तिला प्रॉमिस केलेलं आहे, म्हणजे ते दोघांची इच्छा आहे हिच्यासोबत जाण्याची. रॉबर्ट गोज टू द विंडो अँड शाऊट इन टू द कोर्ट यार्ड. मग रॉबर्ट एकदम संतापात जातो विंडोजवळ आणि पुन्हा जोराच्या आवाजात म्हणतो, सेंड मेजर डी पॉलिंजी टू मी विल यू. आणि परत तिच्याकडे टर्न होतात जॉनकडे आणि सांगतात, गेट आउट अँड वेट इन द यार्ड. बाहेर जा आणि यार्डमध्ये थोडं माझी वाट पहा. जॉन स्माइलिंग ब्राईटली ॲट हिम. रॉबर्टकडे स्माइल करते. राईट स्क्वेअर शी गोज आउट. आणि ती बाहेर जाते. स्टुअर्डला बोलतो, गो विथ हर. तिच्यासोबत जा. स्टे विदिन कॉल अँड कीप युअर आईज ऑन हर. बोलून तोपर्यंत तिच्याकडे लक्ष दे, तिच्यावरती निगराणी कर. अँड बोलून तोपर्यंत तिच्याजवळ थांब. आय शॅल हॅव हर अप हेअर अगेन. आणि मला ती पुन्हा इथं परत पाहिजे, म्हणजे मी तिला पुन्हा बोलवणार आहे. स्टुअर्ड हॅस्टिली रिट्रेस हॅस्टिली पटापट तिच्या मागे जातो. पॉलिंजी एंटर करतो आणि मग पॉलिंजीसोबत रॉबर्ट बोलतो. शी सेज यू जॅक अँड डिक हॅव ऑफर्ड टू गो विथ हर. तिने सांगितलं की तू, जॅक आणि डिक हे सर्व तिच्यासोबत जाणार आहे. व्हॉट फॉर. पण कशासाठी. डू यू टेक हर क्रेझी आयडिया ऑफ गोईंग टू द डॉल्फिन सिरियसली. ते डॉल्फिनकडे जाण्याची तिची आयडिया तुम्ही सर्वांनी सिरियसली घेतली आहे का. पॉलिंजी स्लोली हळूच म्हणतो, देअर इज समथिंग अबाउट हर इट मे बी वर्थ ट्राईंग. तिच्यामध्ये नक्की काहीतरी आहे आणि ती खूप चांगला प्रयत्न करते. रॉबर्ट, ओ कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड. ओ पॉली, हे काय सांगतोय तू पण वेड्यासारखंच करतोय. पॉलिंजी अनमूव्ह, म्हणजे हट्टाने, न चिडता, न हाता, न आपल्या शब्दांना मागे फिरताना म्हणतो, व्हॉट इज रॉंग विथ इट. याच्यामध्ये चुकीचं काय आहे. द डॉल्फिन इज इन शिनॉन. डॉल्फिन कुठे आहे, म्हणजे युवराज कुठे आहे. शिनॉनमध्ये आहे. शिनॉनमध्ये आहे. ठीक आहे. आणि काय म्हणतो, लाईक अ रॅट इन अ कॉर्नर. शिनॉनमध्ये लपून बसलेला आहे, जसा की एखादा उंदीर त्याच्या कॉर्नरला जाऊन लपतो. एक्सेप्ट दॅट ही वॉन्ट्स फाईट. आणि तो
फाईट न करता तिथं लपलेला आहे. द इंग्लिश विल टेक ऑर्लियन्स, आणि इंग्लिश हळूहळू ऑर्लियन्ससुद्धा जिंकून घेतील. ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम, आणि त्यांना तो स्टॉप करू शकत नाही. रॉबर्ट म्हणतो ही बीट द इंग्लिश द इयर बिफोर लास्ट ॲट मॉन्टर्जीजमध्ये त्याने इंग्रजांना हरवलं होतं मागच्या वर्षी. आय वॉज विथ हिम, मी त्याच्यासोबत होतो, रॉबर्ट सांगतो. पोलंजी म्हणतो बट धिस टाईम हिज मेन आर काउड अँड नाव ही कांट वर्क मिरेकल्स. पण ह्या वेळेला त्याची माणसं सर्व घाबरलेली आहेत आणि काही चमत्कारसुद्धा घडत नाही आहे. अँड आय टेल यू दॅट नथिंग कॅन सेव्ह अवर साईड नाऊ बट अ मिरॅकल्स, आणि आपल्याला आता कोणीही वाचवू शकत नाही एखाद्या चमत्काराशिवाय. रॉबर्ट म्हणतो मिरॅकल्स आर ऑल राईट पॉली, द ओनली डिफिकल्टी अबाउट देम इज दॅट दे डोंट हॅपन नाऊ डेज. मिरॅकल तुझं म्हणणं बरोबर आहे, चमत्कार तुझं म्हणणं बरोबर आहे पॉली, पण सर्वात मोठी डिफिकल्टी अशी आहे की आजकाल मिरॅकलसुद्धा घडत नाही, चमत्कारसुद्धा घडत नाही. पोलिंजी आय यूज टू थिंक सो, आय एम नॉट सो शुअर नाऊ. देर इज समथिंग अबाउट हर. आय थिंक द गर्ल हरसेल्फ इज अ बीट ऑफ मिरॅकल्स. एनी हाऊ दिस इज अवर लास्ट चान्स, लेट्स सी व्हॉट शी कॅन डू. मग पॉलिंजी म्हणतो मला सुद्धा वाटत होतं की एखादी चमत्कार घडेल ना आपण वाचू, पण आता मला तसं वाटत नाही. ते ह्या मुलीमध्ये काहीतरी असामान्य गोष्ट आहे. ही मुलगी स्वतःच एक चमत्कार आहे असं मला वाटते. काही असले तरी ही आपली शेवटची संधी आहे आणि आपण ते करून दाखवायला पाहिजे. रॉबर्ट वेवरिंग, यू रिअली थिंक दॅट. वेवरिंग म्हणजे घुटमळत. रॉबर्ट घुटमळतो आणि म्हणतो तुला खरंच तसं वाटतंय का. पोलेंजी टर्निंग, इज देअर एनिथिंग एल्स लेफ्ट फॉर अस टू थिंक, लेट्स टेक अ चान्स. हर वर्ड्स हॅव पुट फायर इन टू मी. आता तिच्या त्या या काही ह्याच्याशिवाय काही उरलं आहे का, काही दुसरं आहे का, दुसरी संधी आहे का, चला ही संधी घेऊया. तिचे शब्द माझ्यामध्ये फायर पुट करतात म्हणजे धैर्य भरतात. रॉबर्ट गिविंग अप, हार मानत. व्ह्यू चल ठीक आहे, यू आर ॲज मॅड ॲज शी इज, तू सुद्धा तिच्यासारखाच वेडा आहे. पोलिंजी ऑब्स्टिनेटली म्हणजे हट्टाने. वी वॉन्ट अ फ्यू मॅड पीपल नाऊ, सी वेअर द सेन वन्स हॅव लँडेड अस. आता आम्हाला असे आणखी काही आमच्यासारखेच मॅड पीपल पाहिजे. आणि तू समजू शकतो की आपल्याला बघा सेन म्हणजे हुशार माणसाने कुठं आणून ठेवलेलं आहे, लँडेड अस. रॉबर्ट आय फील लाईक अ फूल स्टील इफ यू I feel like a fool still if you feel sure. मला तर हे मूर्खासारखं वाटते, पण जरी तू म्हणतोय तसं तुला खात्री आहे का. पोलेंजे आय फील शुअर इनफ टू टेक हर टू शिनॉन अनलेस यू स्टॉप मी. मला नक्कीच खात्री आहे की मी तिला शिनॉनला घेऊन जाईल जर का तुम्ही आम्हाला थांबवलं नाही. रॉबर्ट डू यू थिंक आय आउट टू हॅव अनदर टॉक विथ हर. तुला वाटते का मी तिच्याशी आणखी काही बोलायला पाहिजे. पॉलिंजी जातो विंडोजवळ आणि बोलवतो. जॉन कम अप. जॉन येते. पॉलिंजी ग्रेवली सिरियसली बी सीटेड. जॉन रॉबर्ट म्हणतो व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय. जॉन सांगते दे ऑलवेज कॉल मी जेनी इन लॉरिनमध्ये ते मला जेनी म्हणतात. हेअर इन फ्रान्स आय एम जॉन, इथं मी जॉन आहे. द सोल्जर्स कॉल मी मेड, आणि मला सोल्जर्स मेड म्हणतात. रॉबर्ट पुढे म्हणतो व्हॉट ओल्ड यू आर, तुझं वय काय आहे. जॉन सांगते 17. सो दे टेल मी, ते तर मला सांगतात की मी 17 वर्षाची आहे. इट माइट बी 19, पण मला वाटतं की कदाचित 19 असेल. आय डोंट रिमेंबर, मला खरं काय ते आठवत नाही. रॉबर्ट आय सपोज यू थिंक रेझिंग अ सेज is as easy as chasing a cow out of a meadow. You think soldiering is anybody's job. म्हणजे तो म्हणतो की एखाद्या सैन्याला वेढा घालणे हे काही इझी टास्क आहे का, जसं की आपण एखाद्या कौच्या मागे चरणाऱ्या कौच्या मागेच हिंडतो आहे. तुला माहिती आहे का सोल्जरिंग काय आहे, तुला वाटते का हे कोणीही करू शकते. जॉन आय डोंट थिंक इट कॅन बी व्हेरी डिफिकल्ट इफ गॉड इज ऑन युअर साईड. मला नाही वाटत की ते खूप कठीण आहे जर का देवाचे साथ तुमच्या बाजूने असेल तर. रॉबर्ट ग्रेमली हॅव यू एव्हर सीन इंग्लिश. ग्रेमली म्हणजे थोडं सिरियस होऊन. हॅव यू एव्हर सीन इंग्लिश सोल्जर्स फायटिंग. तू कधी इंग्रजी सोल्जर्सला फाईट करताना पाहिलेलं आहे. हॅव यू एव्हर सीन देम प्लंडरिंग.
प्लंडरिंग म्हणजे लुटमार करताना पाहिलेलं आहे, बर्निंग करताना पाहिलेलं आहे, टर्निंग करताना पाहिलेलं आहे. टर्निंग द कोर्ट यार्ड साईट इंटू अ डेझर्ट म्हणजे चांगल्यात चांगलं शहरं उजाडताना पाहिलेलं आहे. हॅव यू हर्ड नो टेल्स ऑफ देअर प्रिन्सेस, तू त्यांच्या प्रिन्सेसची स्टोऱ्यासुद्धा नाही ऐकलेले का, ते किती डेव्हिल आहेत, ते किती क्रूर आहेत, ते त्यांच्या फादरच्या स्टोरी नाही ऐकले का. जॉन सांगते यू डू नॉट अंडरस्टँड स्क्वेअर, तुम्ही मला समजून नाही घेत आहे. स्क्वेअर और सोल्जर्स आर ऑलवेज बिटन बिकॉज दे आर fighting only to save their skin and the shortest way to save your skin is to run away. तुम्ही मला समजून नाही घेत आहे स्क्वेअर, आपले सोल्जर्स का नेहमी हरतात, कारण की ते स्वतःला वाचवण्यासाठी फाईट करतात आणि स्वतःला वाचवण्याचा सर्वात मोठा मार्ग काय तर पडून जाणे. बट आय विल टीच देम ऑल टू फाईट फॉर फ्रान्स, पण मी त्यांना शिकवते की त्यांनी सर्वांनी फ्रान्ससाठी फाईट करायची, देशासाठी फाईट करायची. देन दे विल ड्राईव्ह द सोल्जर्स बिफोर देम लाईक शीप, मग ते जर का देशासाठी लढायला लागले तर ते काय करतील, जे समोरचे सोल्जर्स असतील त्यांना एखाद्या मेढ्यांच्या कडपसारखं हकलून लावतील. यू अँड पॉली विल लिव्ह टू सी द डे व्हेन देअर विल नो बी अ सिंगल इंग्लिश सोल्जर्स ऑन द सॉइल ऑफ फ्रान्स, तुम्ही आणि पॉली असणारच ते दिवस पाहायला ज्या दिवशी एकही इंग्लिश सोल्जर्स आपल्या फ्रान्सच्या धर्तीवरती नसेल. पुढे सांगते रॉबर्ट पोलंजीला म्हणतो, दिस मे ऑल बी नॉनसेन्स पॉली, हे मला सर्व मूर्खासारखं वाटतंय पॉली, बट द ट्रूथ्स माइट जस्ट बी इन्स्पायर्ड बाय इट थ्रू नथिंग दॅट वी से seems to put fire into them. Even the dolphin might believe it, and if she can put some fire into him, she can put it into anybody. तो पुढे म्हणतो, रॉबर्ट म्हणतो की हे तर मला सर्व निरर्थक वाटते आणि हे निरर्थक असू शकेल पॉली, पण जर का आपल्या कोणत्याही प्रयत्नाने सैन्य पेटून उठलं नाही, कदाचित याने ते प्रेरित होतील, म्हणजे हिच्या प्रयत्नाने ते प्रेरित होतील. अगदी डॉल्फिनचाही राजपुत्राचा यावर विश्वास बसू शकेल. जर का तिने असं केलं तर मग ती कोणामध्येही ही प्रेरणा जागे करू शकते. मग रॉबर्ट टर्निंग टू जॉनकडे जातो. नाव यू लिसन टू मी अँड डोंट कट इन बिफोर आय हॅव टाईम टू थिंक. युअर ऑर्डर्स आर दॅट यू आर टू गो टू शिनॉन अंडर द एस्कॉर्ट ऑफ धिस जेंटलमॅन अँड 3 ऑफ हिज फ्रेंड्स. मग जॉनकडे जाऊन तो म्हणतो, आता माझे नीट ऐक आणि मी बोलेल तोपर्यंत मध्ये बोलू नको, किंवा मला विचार करेल तोपर्यंत मध्ये अडथळा आणू नको. हे सर्व गृहस्थ आणि त्यांचे 3 मित्र तुझ्यासोबत शिनॉनला येतील अशी मी तुला आज्ञा देतो. जॉन रेडियंट क्लास्पिंग हर हँड्स ऑन थँक यू स्क्वेअर, त्याचं हस्तांदोलन करते आणि त्याला थँक म्हणते. पोलंजी, हाऊ इज शी टू गेट इन टू द रॉयल प्रेझेन्स, मध्ये रॉयल प्रेझेन्स दरबारात कशी जाईल. रॉबर्ट म्हणतो, आय डोंट नो, मला नाही माहिती. हाऊ डिड शी गेट इन टू माय प्रेझेन्स, जशी ती माझ्या दरबारात आली, माझ्यासमोर कशी आली, कदाचित तसेच. आय विल सेंड हर टू शिनॉन अँड शी कॅन से आय सेंड हर, मी तिला शिनॉनला पाठवले आहे असे ती तिथं सांगू शकते. त्यानंतर जे व्हायचे आहे ते होईल. ठीक आहे, लेट कम व्हॉट मे, जे व्हायचे आहे ते होईल. जॉन अँड द ड्रेसबद्दल काय, आय मे हॅव अ सोल्जर्स ड्रेस स्क्वेअर, म्हणजे मला म्हणायचं आहे सोल्जरचा ड्रेस. रॉबर्ट, टेक व्हॉट यू प्लीज, आय वॉश माय हँड्स ऑफ इट, तुला जे आवडेल ते घे, याच्यात माझा कोणताही हात नाही. जॉन, वाईडली एक्साइटिंग बाय हर सक्सेस, कम पॉली, शी डॅश्ड आउट, आणि पॉलीला म्हणते चल, आणि ते पटकन पुढे निघते. रॉबर्ट शेकिंग पॉलिंजीस हँड, गुड बाय ओल्ड मॅन, आय एम टेकिंग अ बिग चान्स. रॉबर्ट पॉलिंजीला गुड बाय म्हणतो आणि म्हणतो की मी खूप मोठा चान्स घेतलेला आहे. फ्यू अदर मेन वूड हॅव डन इट, तसंच दुसऱ्या माणसांनी सुद्धा घेतलेलं आहे जे तुझ्यासोबत येत आहे. बट ॲज यू से देअर इज समथिंग अबाउट हर, पण तू म्हटलं ना तिच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून मी शांत आहे. पॉलिंजी, येस देअर इज समथिंग अबाउट हर, गुड बाय. पॉलिंजी सुद्धा म्हणतो हो नक्की तिच्यामध्ये काहीतरी आहे, आणि तो सुद्धा तिथून निघतो. इथं तुमची स्टोरी कंप्लीट होते मित्रांनो. आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.